या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत, मोनिका अहिल्या आणि प्रियाला असं सांगत असते की प्रीतमला माझी आणि आमच्या बाळाची खूप आठवण येत होती आणि त्यामुळे तो आम्हाला भेटण्यासाठी इथे आला. आणि हे ऐकून घरातील सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो आणि प्रीतमसुद्धा रागातच मोनिकाकडे पाहू लागतो. ही असं खोटं का बोलते हे त्याच्या लक्षातच येत नाही. तर मोनिका अहिल्याला असंही सांगते की प्रीतमने माझी माफी मागितली आहे आणि त्याने आता आमच्या बाळाचा सुद्धा स्वीकार केला आहे. आणि हे ऐकून प्रीतम म्हणतो की अगं मोनिका, हे काय बोलतेस तू? हे बघ, मी तुझी माफी वगैरे काही मागितलेली नाही आहे आणि मी ना इथे आईला भेटण्यासाठी आलो होतो. पण ती मोनिका काही गप्प बसत नाही आणि त्यावेळी प्रिया रडतच म्हणते की आई, जर प्रीतमला त्यांची चूक मान्य असेल आणि ते मोनिकाचा आणि तिच्या बाळाचा स्वीकार करणार असतील तर मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मी या घरातून निघून जाईल आणि तुम्ही प्लीज प्रीतमला पुन्हा घरात घ्यावं, एवढीच माझी इच्छा आहे. आणि हे ऐकून अहिल्याला प्रीतमला मोठा धक्काच बसतो. अहिल्या प्रियाला म्हणते की प्रिया, कोणीही कुठेही जायची गरज नाही आहे. या घरातून जर कोणी जाणार असेल तर तो प्रीतम आहे, तू नाही. आणि मग ती प्रीतमला सांगते की इथून चालता हो, मला तुझं तोंडही बघायचं नाही आहे. त्यावेळी प्रीतम तिला समजवण्याचा प्रयत्न करतो, परंतु अहिल्या ऐकत नाही. आणि त्यानंतर ती दामिनीसुद्धा प्रीतमचा खूप अपमान करते. त्याला म्हणू लागते की तुझे हे काळे धंदे असे रात्रीचे चालतात का? आणि तिच्या अशा बोलण्यामुळे आदित्यला, प्रियाला, अहिल्याला सगळ्यांनाच वाईट वाटतं. प्रीतम खाली मान घालून तेथून निघून जातो. तर दामिनी पुन्हा अहिल्यासमोर तमाशा करत म्हणत असते की वहिनी, बघितलं ना, प्रीतम कोणाचंही ऐकत नाही. तो कसा चोरून घरात आला होता. परंतु अहिल्या म्हणते की खूप उशीर झाले, आता तू झोपायला जा. त्यामुळे दामिनी आणि इतर सगळेच जण आपापल्या खोलीत जातात. ती मोनिका मात्र हसत असते. त्यानंतर आदित्य आणि पारू प्रीतमकडे येतात. प्रीतम रडतच घराच्या बाहेर बसलेला असतो. आदित्य त्याच्यावर खूप चिडतो आणि विचारतो की तुला काय गरज होती इतक्या रात्री त्या मोनिकाला भेटायला जायची? खरंच तुला तिच्याबद्दल काही वाटतं का? आणि त्यावेळी पारू आदित्यला थांबवण्याचा प्रयत्न करते. तर प्रीतम म्हणत असतो की दादा, मी त्या मोनिकाला भेटण्यासाठी गेलोच नव्हतो. मुळात मला खूप वाईट स्वप्न पडलं, आईची काळजी वाटली, म्हणून मला इच्छा झाली की एकदा तरी तिला लांबून बघावं आणि म्हणून मग मी घरात येण्याचा प्रयत्न केला. पण नेमकी दामिनी काकू मध्ये आली आणि तिला मी दिसू नये म्हणून मग मी त्या खोलीत गेलो. मला माहितीही नव्हतं की ती खोली त्या मोनिकाची आहे. आणि त्यावेळी मी तिला समजावलं सुद्धा की मी इथे आईला भेटण्यासाठी आलोय, पण तिने माझं ऐकलं नाही आणि कांगावा करायला सुरुवात केली. आणि जेव्हा तुम्ही सगळेजण तिथे आलात ना, तेव्हा ती जे काही बोलली ते सगळं खोटं आहे. मी तिला असं काहीच बोललो नाही ना, मी तिची माफी मागितली. आणि हे सगळं काही ऐकून आदित्य डोक्यालाच हात लावतो. तर पारू म्हणत असते की आदित्य सर, मला नक्कीच काहीतरी गडबड वाटत आहे. या मोनिका मॅडम ज्या प्रकारे बोलत होत्या ना, त्यावरून तर असंच वाटते की त्यांना प्रीतम सरांविषयी देवी आईंच्या मनात विष निर्माण करायचं होतं, गैरसमज निर्माण करायचा होता. मला माहीत नाही का, पण खरंच असं वाटतंय की खूप मोठी गडबड आहे. त्या मोनिका मॅडम काहीतरी लपवतायत, काहीतरी आपल्या विरोधात प्लॅन करतायत. आणि हे ऐकून आदित्य आणि प्रीतमही आश्चर्याने पारूकडे पाहू लागतात. तर पारू त्यांना सावलीचं सगळं बोलणं सांगताना म्हणते की या मॅडमचं इथे असं अचानक येणं आणि आपल्याला सांगणं की त्यांच्या पोटात प्रीतम सरांचं बाळ वाढतंय आणि मग घरातच येऊन राहणं, हे सगळं खूपच संशयास्पद आहे. आपल्याला या सगळ्याचा शोध घ्यायला हवा. आणि त्यावेळी आदित्यही म्हणतो की हो पारू, आधीच आपल्या घरावर खूप संकट येत आहेत आणि जर त्यात या मोनिकाची भर पडणार असेल ना, तर ते मला अजिबात चालणार नाही. ती नेमकी प्रीतमच्या विरोधात, आपल्या घराच्या विरोधात काय प्लॅन करते हे शोधून काढायलाच हवं. तर पारू म्हणते हो आदित्य सर, पण आपण हे सगळं शोधून काढणार तरी कसं? आणि त्यावेळी आदित्य म्हणतो की प्रीतमला तर काही आठवत नाही आहे आणि याच गोष्टीचा फायदा ती मोनिका घेते. तर मग आपण आता प्रीतमची आणि तिच्या पोटात असणाऱ्या बाळाची DNA टेस्ट करूयात, म्हणजे काय खरं आणि काय खोटं हे सिद्ध होईल. आणि ते ऐकून पारूसुद्धा म्हणते की ठीक आहे, आपण लगेचच देवी आईंसोबत बोलू. पण प्रीतम म्हणतो की आई तयार होईल ना? तर आदित्य म्हणतो की आता तू ना हा विचार करू नको, आईसमोर तुझं म्हणणं मांड. काही करून ही DNA टेस्ट व्हायलाच हवी, त्याशिवाय त्या मोनिकाचा नेमका काय प्लॅन आहे ना, हे आपल्याला कळणार नाही. आणि त्यासाठी मग प्रीतमही हो म्हणतो आणि अहिल्यासोबत बोलायचं ठरवतो. तर दुसरीकडे अहिल्या आणि श्रीकांत ब्रह्ममुहूर्तावरच गुरुजींना भेटण्यासाठी आलेले असतात. गुरुजी त्यांना विचारतात की काय झालं, तुम्ही असे ब्रह्ममुहूर्तावर इथे का आलात? काही अडचण तर नाही आहे ना? आणि त्यावेळी अहिल्या म्हणते की गुरुजी, आमच्या घरावर येणाऱ्या संकटांची मालिका तर काही थांबतच नाही आहे.
एकामागून एक संकट घरावर येतच आहेत आणि आता तर ती संकट घरातल्यांच्या जीवावर सुद्धा उठली आहेत. त्यामुळे काय करायचं हे सुचत नाही. तुम्ही काहीतरी मार्ग सुचवा, काहीतरी उपाय सांगा. तर श्रीकांतही म्हणतो की हो गुरुजी, तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू. आणि त्यावेळी गुरुजी म्हणतात की मी तुम्हाला तुमच्या घरात एका मूर्तीची प्रतिष्ठापना करायला सांगितली होती, पण ते शक्य झालं नाही आणि त्याचमुळे ही सगळी संकटं तुमच्या घरावर येत आहेत. आणि त्यावेळी श्रीकांत अहिल्याला त्यावेळी घडलेला प्रकार आठवतो. ते दोघेही म्हणतात की गुरुजी, जे घडायचं होतं ते तर घडून गेलं, पण मग आता या सगळ्यातून आम्ही कसे बाहेर पडू. आणि त्यावेळी गुरुजी अहिल्याला म्हणतात की अहिल्यादेवी, तुमच्या जीवावर संकट आहे हे तर नक्कीच, आणि जर तुम्ही त्या संकटातून वाचलात ना तर ते संकट तुमच्याच जवळच्या दुसऱ्या एखाद्या व्यक्तीवर जाईल आणि मग तो व्यक्ती या संकटातून वाचेल की नाही ते मी नाही सांगू शकत. आणि हे ऐकून अहिल्या श्रीकांत अजूनच घाबरतात. आणि मग गुरुजी म्हणतात की आपण एक पूजा करूयात, मात्र त्या पूजेसाठी मला एका व्यक्तीची परवानगी घ्यावी लागेल. तर अहिल्या विचारते, कोणाची परवानगी? पूजा तर आमच्या घरात करणार आहात ना. आणि त्यावेळी ते गुरुजी हसून म्हणतात की असं नाही आहे अहिल्यादेवी, आपल्याला असं वाटतं की सगळं काही आपल्या परवानगीने होत असतं, पण या चराचरामध्ये या सृष्टीचा करविता बसला आहे, त्याच्या परवानगीशिवाय काहीच घडत नाही. तुम्ही काळजी करू नका, मी यातून काही ना काहीतरी मार्ग काढतो, मात्र संकट येणार हे खरं. आणि हे ऐकून अहिल्या आणि श्रीकांत घाबरून एकमेकांकडे पाहतात. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी पारू आदित्यच्या खोलीत जाते आणि ती त्याचा फोटो हातात घेत त्याच्याशी गप्पा मारू लागते. तितक्यात आदित्य त्या ठिकाणी येतो आणि पारूकडे पाहून हसू लागतो. तर पारू लाजून तेथून जाण्यासाठी निघते, पण आदित्य तिला थांबवतो. दुसरीकडे अहिल्या सावित्रीला सांगते की तू आदित्यला माझा एक निरोप दे, त्याला आज घरीच थांबायला सांग. पण मग नंतर ती स्वतःच आदित्यच्या खोलीत जाण्यासाठी निघते. दुसरीकडे आदित्य आणि पारू एकमेकांसोबत वेळ घालवत असतात. ते दोघे एकमेकांच्या खूप जवळ असतात आणि मग आदित्यचे ओले केस पारू टॉवेलने पुसायला सुरुवात करते, पण त्याचवेळी अहिल्या त्यांच्या खोलीच्या दिशेने येत असते. ते इकडे आदित्य पारूचा हात हातात घेत म्हणत असतो की पारू, प्रीतम म्हणतो ना ते अगदी खरं आहे, तू जादूगार आहेस आणि तुझ्या या डोळ्यांनी ना तू रोज नवीन नवीन जादू करतच असते. खरंच माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, मी रोज नव्याने तुझ्या प्रेमात पडतोय. आणि त्याचवेळी अहिल्या त्या ठिकाणी येते, पण त्यावेळी पारू त्या ठिकाणी नसते आणि आदित्य तर ऑफिससाठी तयार झालेला असतो. अहिल्या त्याला सांगते की आदित्य, आज प्लीज तू ऑफिसला जाऊ नको, घरी थांब, कारण आज गुरुजी येणार आहेत. आणि त्यावेळी आदित्यही म्हणतो की ठीक आहे आई. त्यामुळे अहिल्या खुश होते. त्यानंतर मग घरातील सगळेजण एकत्र बसलेले असतात. अहिल्या पारूला गुरुजी आल्यानंतर काय काय करायचं याबद्दल सांगत असते आणि त्याचवेळी प्रीतम त्या ठिकाणी येतो, परंतु तो घरात पाऊल ठेवत नाही, बाहेरच उभा असतो. पण ती दामिनी मुद्दाम त्याच्याकडे जाते आणि त्याला म्हणू लागते की प्रीतम, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का रे, कशाला वहिनींचा शब्द मोडतोय, निघ इथून. पण त्यावेळी श्रीकांत दामिनीवर ओरडतो आणि तिला सांगतो की प्रीतम घराच्या बाहेर उभा आहे, त्याने अहिल्याचा शब्द मोडलेला नाही आहे, त्याला काहीच बोलायचं नाही. त्यामुळे दामिनी गप्प बसते. पण अहिल्या म्हणत असते की प्रीतम तू जा इथून, मला नाही बोलायचं. पण मग आदित्यच म्हणतो की आई, प्रीतमला काहीतरी बोलायचं आहे म्हणूनच तो इथे आलाय ना, तर मग प्लीज त्याचं बोलणं ऐकून घे. तो माझा भाऊ आहे, तुझा मुलगा आहे आणि या घरातला एक सदस्य, त्यामुळे त्याचं म्हणणं आपल्याला ऐकून घ्यावंच लागेल, कारण घरात इतर बाहेरचे लोक येऊन राहतात आणि आपलं म्हणणं ठामपणे मांडतात. तर मग प्रीतमला ही संधी द्यायला नको का. आणि हे ऐकून ती मोनिका रागातच आदित्यकडे पाहू लागते, पण त्याला काही फरक पडत नाही. आणि मग अहिल्या प्रीतमला विचारते की बोल, काय म्हणणं आहे तुझं. आणि त्यावेळी प्रीतम म्हणतो की आई, मला माहिती आहे सत्य समोर आल्याशिवाय मी गुन्हेगार आहे की नाही हे सिद्ध होणार नाही, आणि म्हणूनच मी एक निर्णय घेतला आहे, मला माझी आणि या मोनिकाच्या पोटातल्या बाळाची DNA टेस्ट करायची आहे. आणि हे ऐकून त्या मोनिकाला तर घामच फुटतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.